कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महायुती सरकारमधील मंत्र्यांची विशेष ओएसडी नेमणुकीसंदर्भात शासनाचा आदेश. तर मंत्री माणिकराव कोकाटेंसह गणेश नाईक, लोढा शेलार, बाबासाहेब पाटलांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक. सामनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा स्तुतीसुमनं. मंत्र्यांचे फिक्सर, पीए, ओएसडी नेमणुकांना नकार दिल्याबद्दल अभिनंदन. फिक्सर लोकांची नावं मोदींना कळवायला हरकत नाही. सामनातून फडणवीसांचं कौतुक करत शिंदेंवर निशाणा. काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही. नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात आता अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट. 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्याच्या ओएसडीनं 5 लाख मागितले. आमदार मिटकरींचा गंभीर आरोप. तर मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीनं पैसे मागितल्याचाही दावा. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण. नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या जोमल्या. एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. सुषमा अंधारेंची नीलम गोऱ्हेंना अब्रुनुकसानीची नोटीस. नीलम गोऱ्हेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक. 2 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्वाचे नेते ठाणे दौऱ्यावर. दिवंगत आनंद दिघेंना अभिवादन करून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राज्यभर दौऱ्यांना सुरुवात करणार. बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. अन्यथा पाणी बंद करण्याचा सुद्धा इशारा. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल. महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जयंत पाटलांची चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी 25 मिनिटं चर्चा. तर भेटीचा हेतू राजकीय नसल्याचाही पाटलांचा खुलासा. भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा उपस्थित. राज्यातली सर्वच जात पडताळणी आता समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती. तर विद्यार्थी, नोकरी इच्छुकांना मोठा दिलासा. ओबीसी, बीजेएनटी, एनटी संवर्गातील जात पडताळणी गतिमान होणार. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ. तर राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय. सरकारी कर्मचाऱ्यांना आता 53% महागाई भत्ता मिळणार. महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी. तर महाकाल मंदिर 44 तास आणि काशी विश्वनाथ मंदिर 69 तास खुलं राहणार. शिवमंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याचा आजचा शेवटचा दिवस. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांची पवित्र स्नानाकरता लगबग. पहाटे 4 वाजेपर्यंत सुमारे 25 लाख लोकांनी संगमावर केलं स्नान. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेचा निर्णय. शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची सुद्धा शक्यता. तर मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरीमध्ये उष्णतेची लाट. फेब्रुवारी महिन्यातील उच्चांकी 38°C तापमानाची नोंद. पुढील 2 दिवस तापमान वाढ राहणार असल्याचा अंदाज. 6,600 कोटींच्या बिटकॉईन घोटाळा प्रकरणात देशभरात 60 ठिकाणी छापेमारी. पुणे, नांदेड, कोल्हापूर, दिल्ली, चंदीगडसह अनेक ठिकाणी सीबीआयच्या पथकाकडून चौकशी. महिन्याला 10% परताव्याच्या आमिषात गुंतवणूकदारांची झाली होती फसवणूक. 1984च्या शीख विरोधी दंगलीतील दोषी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना पुन्हा जन्मठेप. प्रकृतीमुळे मृत्यूदंडाऐवजी शिक्षा कमी दिल्याचा दिल्ली न्यायालयाचा निर्वाळा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.